पैसे जमा होतील त्या जिल्ह्यांची नावे याद्या देखील आता आपल्याकडे आलेल्या आहेत। तसेच कोणत्या बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा केले जाणार आहेत त्या बँकांची लिस्ट देखील आलेली आहे। सर्व काही याद्या आता तुम्हाला पुढे पाहायला मिळतील, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये हप्ता नेमका कोणत्या तारखेला येत आहे व कोणत्या वेळेमध्ये आता जमा होत आहे व सर्वात आधी हप्ता आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची देखील नावे आता आपण सांगणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचा चांगलाच फायदा होणार आहे। कारण आता गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। यासाठी छोटंसं काम करायचं आहे, ज्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील आता मिळवता येणार आहे। मात्र तो कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे सांगणार असून त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा नक्कीच फायदा होईल, तुम्हाला ते गॅस सिलेंडरचे पैसे 100% मिळून जातील। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्याची कमेंट करा, तुमच्या भागामध्ये नेमके पैसे कधी जमा होतील, तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी येईल त्याबाबतची आपण बातमी नक्कीच देऊ। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता बघा, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, आता फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं काम आहे। आता थोडंसं तुमचं काम बाजूला ठेवून हा फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे व तुम्हाला आता काही कामे करावी लागणार आहेत। आता ती कामे पूर्ण केली नाही तर सरकार आता लाडक्या बहिणींना वगळून टाकणार आहे, त्यांचा लाभ आता बंद होणार आहे। तुम्हाला वाटत असेल आम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला, इथून पुढे पण मिळत राहील, मात्र आता असं राहिलेलं नाही। आता प्रत्येकाला ते काम पूर्ण करायचं आहे, अन्यथा जून महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीयेत, एखाद्या वेळेस मिळतील पण ते खूप उशिरा तुम्हाला मिळू शकतील। मग आता लवकर हप्ता पाहिजे असेल, पहिल्या आधीच नाव तुमचं येईल तुम्हाला असं वाटत असेल तर त्यासाठी ती कामे पूर्ण करायची आहेत। आता कोणती कामं आहेत ती पुढे सांगणार आहे, ती काम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून 40,000 रुपये रक्कम तर मिळणार, कारण तुम्हाला माहितच असेल की सरकार आता लाडक्या बहिणींना 40,000 रुपये देणार आहे। त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पण मिळणार व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार। बघा, एवढा मोठा फायदा तुमचा होणार आहे, त्यासाठीच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघा मी म्हणत आहे। तर प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत। आता नेमका सर्वात आधी हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघणार आहोत। आता लक्ष देऊन बघा, तर या ठिकाणी पाहू शकता आता मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। तर चला आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता मोबाईलवरती थेट मेसेज येणार असून आता लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी आलेली आहे। आता मोबाईलवरती थेट हे मेसेज येणार असून लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून कोणत्या क्षणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे हे मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता राज्य सरकारकडून येणार आहेत। तुम्हाला 1,500 रुपये क्रेडिट युअर अकाउंट असा एक मेसेज येईल। काही बहिणींना तर थेट आता 3,000 रुपये सरकारमार्फत मिळणार आहेत, त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। मग तुमचं जर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपयांची रक्कम तुम्हाला मिळू शकते। मग पहिल्या आधीच नाव येण्यासाठी काय करायचं ते आपल्याला पुढे बघायचंच आहे, त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्हे वाटप आता जाहीर झालेले आहेत, कोणते जिल्हे आहेत, नावे आलेले आहेत, याद्या आलेल्या आहेत। यामध्ये आता थेट पैसे वाटप केले जाणार असून आता या जिल्ह्यांमध्ये आता थेट बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे देण्यात येणार असून आता बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण आता सरकारने आता 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यातील आता हे पैसे या जिल्ह्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता यामध्ये इकडे बघू शकता तुमची प्रतीक्षा संपलेली असून यामध्ये आधी 4 विभागातले जिल्हे निवडण्यात येत आहेत व आता या 4 विभागातील एकूण जर विचार केला तर 13 ते 14 जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता जमा केला जाणार आहे। यामध्ये आता पहिला विभाग कोणता आहे, तसेच 4 विभागातील कोणकोणते जिल्हे आहेत त्यांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तर चला आता त्यापैकी पहिला जिल्हा कोणता आहे व 13 जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी आता कोणत्या क्षणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे सरकारकडून जमा केले जाणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आहे ती तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तर यामध्ये बघू शकता आता पहिला जिल्हा देखील सरकारकडून जाहीर झालेला आहे, तो म्हणजे आता धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून ही रक्कम आता धाराशिव या ठिकाणी देखील देण्यात येणार आहे, त्यामुळे या भागातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला
दिलासा मिळणार आहे. काहींना 1500 रुपये हप्ता तर मिळेलच, मात्र काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये पहिल्या यादीत नाव आलं तर अशी रक्कम देखील आता वाटप केली जाणार आहे. ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही. हे पैसे आता सरसकट लाडक्या बहिणींना धाराशिव या ठिकाणी मिळणार आहेत. कसली काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. आता हे पैसे वाटप केले जातील. जर तुमचं नाव पहिल्या यादीत घेतलं तर तुम्हाला 1500 हप्ता नाही तर थेट 3000 रुपयांचा हप्ता मिळेल. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करावं लागणार ते पुढे सांगणार आहे. फक्त लक्ष देऊन तुम्ही आता व्हिडिओ बघत चला. यामध्ये इकडे बघू शकता आता दुसऱ्या क्रमांकाचा देखील आता जिल्हा जाहीर झालेला आहे. आता पहिला जिल्हा झाला धाराशिव. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप हे आता सरकारकडून केले जाणार आहे. तर आता पुढचे जिल्हे आपण बघूयात. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर यामध्ये बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे. एकंदरीत विचार केला तर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया. आता गोंदिया जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली असून गोंदिया जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे आता पैसे वाटप केले जाणार असून गोंदिया जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत. ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. या ठिकाणी जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जातील. जूनच्या 12व्या हप्त्याचे पैसे येतील. त्यानंतर लगेच 830 रुपये हा गॅस सिलेंडरच्या पैशाचा एक मेसेज येणार आहे. गॅस सिलेंडरचे देखील पैसे आले म्हणून असा मेसेज या ठिकाणी येणार आहे. जर आता सर्वांना गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर ते सरकारने दिलेलं काम पूर्ण सर्वांनीच करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळेल, तुमचाच चांगला फायदा होणार आहे. त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे. तर बघू शकता हे 830 रुपये देखील आता माता भगिनींना सरकारकडून देण्यात येणार आहेत. 12वा हप्ता हा जमा होणार आहे. त्यासोबत गॅस सिलेंडरचा हप्ता 830 रुपये व आता लाडक्या बहिणींना गोंदिया या ठिकाणी आता 40,000 रुपये हे मिळवता देखील येणार आहेत. हे 40,000 रुपये देखील आता तुम्हाला घेता येणार आहेत. कसलीही काळजी करू नका, तुमची आता चिंता दूर होणार आहे. थेट 40,000 रुपयांपर्यंत लाभ सरकार आता लाडक्या बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी एवढे पैसे आता लाडक्या बहिणींना देत आहेत. मात्र हे कशी मिळवायचे ते आपण पुढे बघणार आहोत. फक्त लक्ष देऊन बघा. तर चला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारे आपण जिल्ह्यांची यादी तर बघत आहोत. अजून कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा होतील. त्या बँकेत तुम्ही जर खातं ओपन केलेलं असेल तर तुम्हाला 40,000 रुपये डायरेक्ट मिळणार आहेत. गॅस सिलेंडरचे 830 रुपये व तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. मग त्यावर फक्त एक काम, जसं तुमचं पूर्ण होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत. तर चला आता नेमक्या सर्व योजनांचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं व लाडकी बहीण योजनेचा हप्ता जे आहे ते आपल्या बँक खात्यात सर्वात आधी जमा झाला पाहिजे, यासाठी कोणतं काम करावं लागेल ते आता आपण बघूया. तर या ठिकाणी लक्ष देऊन बघू शकता. आता यामध्ये जर विचार केला तर सरकारने डायरेक्ट आता सरळपणे सांगून टाकलेलं आहे. या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता सर्वजण बघू शकता. यामध्ये सर्वात आधी 4 विभागातील जिल्हे निवडण्यात येत आहेत व त्या जिल्ह्यात हे पैसे पडणार आहेत. आता आपण हे जून महिन्याचे पैसे वाटप सरकार करणार आहे. आता हप्ता वाटपासोबत गॅस सिलेंडरची हप्त्याची देखील रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार ही जमा करून देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. हे पैसे तुमच्या बँक खात्यात थेट जमा होऊन जातील. कसलीही चिंता करू नका. आता लक्ष देऊन बघा कोणते विभाग आहेत, कोणत्या विभागात सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा होतील त्या विभागांची यादी आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत. त्या विभागाच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल, तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला हे सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने एक आनंदाची व दिलासा देणारी सर्वात मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे. यामध्ये काय सांगितलं आहे तर इकडे बघू शकता. आलेल्या माहितीनुसार आता कोणीही आता काळजी करू नका, चिंता करू नका. तुम्हाला आता जून महिन्याचा 12वा हप्ता हे मिळणार आहे व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये आम्ही देणार आहोत. बघू शकता या ठिकाणी सविस्तर सांगितलं आहे. तुम्हाला मी वाचून दाखवत आहे. पहिल्या लाईनीत काय आहे, आता कोणीही काळजी करू नका असं सांगितलं आहे. त्यानंतर चिंता करू नका. तुम्हाला आता काय पुढे सांगितलं आहे तर जून महिन्याचा 12वा हप्ता हा तर मिळणारच आहे. मात्र त्यासोबत लगेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत. आता फक्त तुम्हाला एवढं काम करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. कारण या ठिकाणी स्पष्टपणे ही माहिती आता जाहीर झालेली आहे. तर चला आता हे सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी मिळवण्यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून गॅस सिलेंडरचा हप्ता व लाडकी बहीण योजनेचा हप्ता लगेचच आपल्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे जास्त काय प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला आपण ते बघूया.
आता फक्त राहिलेला हा व्हिडिओ 2 मिनिटाचा. आता राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत आपण सर्व काय बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने काय सांगितलं आहे. तर मागच्या वेळेस उशीर झालेला होता. मागच्या वेळेस माहीतच असेल की मे महिन्याचा हप्ता किती उशिरा मिळालेला होता. मे महिन्याचा हप्ता डायरेक्ट 5 ते 6 जूनच्या दरम्यान हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दिलेला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला असो त्या नाराज झालेल्या होत्या. कारण एवढ्या उशिरा सरकारने हप्ता दिलेला होता. त्यांना वाटत होतं की हप्ता मिळतोच की नाही. पण सरकारने आता सरकारवर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांचा विश्वास टिकून राहिला. कारण सरकारने पुन्हा नक्कीच हप्ता दिलेला आहे. जुलै महिन्यात तो हप्ता का होईना आला, पण सर्व महिलांना ज्या पात्र होत्या त्यांना मिळालेला आहे. कोणी वंचित राहिलेलं नाहीये. मात्र आता तसं होणार नाही. आता सर्वात आधी तुम्हाला दिलासा मिळणार आहे. कसलाही उशीर केला जाणार नाहीये. यामध्ये इकडे बघा आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता जास्त उशीर नाहीये. जरी आता 1-2 दिवसाचा काहींना हप्ता मिळण्यास उशीर झाला तर काळजी करू नका, जास्त पैसे मिळून जातील. यामध्ये आता 3000 कोटींच्या चेकला आता मान्यता पाहायला मिळत आहे. बघू शकता आता फक्त डीबीटी प्रक्रिया सुरू होणे बाकी आहे. जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल तसे तुम्हाला मेसेज येतील, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे असतील क्रेडिट वर्ग अकाउंट 3000 रुपये, काहींना 1500 रुपये, त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये, अशी बरीच काही जी रक्कम असेल त्या रकमेचे मेसेज तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत. आता सरकारने डायरेक्ट सांगितलं आहे हप्ता आता कसा व कोणाला सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यापासून वाटप सुरू होत आहे. म्हणजे सुरुवातीला सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येत आहे, दुसऱ्या नंबरला कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आहे. आता सविस्तर जो क्रम आहे तो आता सरकारकडून जाहीर झालेला आहे. तर तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता पुढच्या एका मिनिटात ते आपण बघणार आहोत. आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ शिल्लक राहिलेला आहे. आता 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता कोणत्या विभागात किती रुपये वाटप केले जाणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता वाटप सुरू आहे. आता ते जिल्ह्यांची यादी नावे आलेली आहेत तर ते आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे काही विभागाला आता या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे. काही विभागाला 300 कोटी तर काहींना 500 कोटींच्या आसपासची थेट रक्कम आता महिलांच्या बँक खात्यात देण्यासाठी आता सरकार जमा करणार आहे. ही रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत पैसे तुम्हाला येणार होते, मात्र ती रक्कम अजून सरकारपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे हप्ता येण्यास आता उशीर झालेला होता. मात्र आता उशीर न होण्याचं कारण म्हणजे सरकारपर्यंत आता ती रक्कम जमा झालेली आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यात तिथून आता पोहोच केली जाणार आहे असे आदेश आहेत. यामध्ये बघू शकता काही विभागामध्ये 300 कोटी रुपये मिळणार तर काहींना 500 कोटी रुपये थेट रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात देण्यासाठी आता सरकारने जाहीर केली आहे. ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामुळे कसली तुम्हाला काळजी करायची नाहीये. आता तुमची चिंता मिटली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती दिसतच आहे. तर चला यामध्ये बघू शकता आता काही लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप केले जाणार आहेत. आता यामध्ये कोणकोणते विभाग आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होतील व आता लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या देत नावण्यासाठी काय करायचं जेणेकरून 3000 रुपयांची रक्कम सर्वात आधी मिळेल. गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील व 40,000 रुपये सरकारकडून तुम्हाला पाहिजे असतील तर आता फक्त 2 दिवस राहिलेल्या 2 दिवसाच्या आत एवढं काम करून घ्या, 40,000 रुपये मिळतील. त्यासाठी आता काय पात्रता लागणार आहे ते आपण एकदा बघूयात. आता हे पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण 40,000 रुपये ही रक्कम काय छोटी रक्कम नाही, खूप मोठी रक्कम आहे. याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळवण्यासाठी 830 रुपये मिळवण्यासाठी एक तुम्हाला काम करावं लागणार आहे. ही पात्रता असणं गरजेचं आहे व 40,000 रुपये रक्कम एक मिळवण्यासाठी ही पात्रता गरजेचं आहे. व आता जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी जर तुम्हाला बँक खात्यात पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी आता लक्षात घ्यायच्या आहेत. आता ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर तुमचा हप्ता देखील बंद होऊ शकतो. तर चला आता कोणत्या गोष्टी आहेत बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता सर्वात आधी पाहूयात की 40,000 रुपये मिळवण्यासाठी काय पात्रता लागते. तर यासाठी बघा तुम्ही जर आता महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर मग आता हरकत नाही, तुम्हाला हे 40,000 रुपये मिळू शकतात. मग अजून काय गरजेचं आहे तर त्यामध्ये तुमचं वय 21 ते 65 वर्षादरम्यान असणं गरजेचं आहे. अन्यथा हे 40,000 रुपये मिळायचे नाहीत. मग तुमचं एवढ्या दरम्यान वय असेल तर तुम्हाला हे पैसे मिळतील. त्यानंतर तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे लागणार आहे. अन्यथा जास्त उत्पन्न जर असेल तर तुम्हाला हे 40,000 रुपये मिळणार नाहीत. गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत व जून महिन्याचा 12वा हप्ता जो लाडकी बहीण योजनेचा आहे तो तुमच्या बँक खात्यात येणार नाहीये. आता महिलांकडे कोणतीही 4 चाकी वाहन नसावे. कोणतेही 4 चाकी वाहन नसणे हे तुमच्यासाठी खूप गरजेचं ठरणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणे गरजेचे.
तर बघा आता ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. आता लगेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर यामध्ये डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत असल्याची माहिती आत्ताच आलेली आहे. आता कसलीही काळजी करू नका, चिंता करू नका. मात्र आता हे देखील असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसणं गरजेचं आहे, जेणेकरून 40,000 रुपये मिळवता येतील. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा हे देखील लक्षात घ्या. जर कोणी कुटुंबामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल तर तुमचा हप्ता कायमचा बंद झाला म्हणून समजा व 40,000 रुपये देखील तुम्हाला मिळणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या. तसेच लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर तुम्ही कोणत्याही इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला हे 40,000 रुपये मिळणार नाहीत. ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, हे देखील तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर जमा होत आहे. आता पुढचे कोणते जिल्हे आहेत तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये 300-400 कोटींचे टप्पे हे आता केले जाणार आहेत. यामध्ये इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झाला आहे, नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली असून नाशिक या ठिकाणी देखील हे पैसे आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत. आता तुम्हाला ही चांगली रक्कम मिळणार असून राज्य सरकारने आता तुमच्यासाठी चांगला निर्णय घेतलेला आहे. गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये आता लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहेत. आता नाशिक जिल्ह्याचा देखील यामध्ये क्रमांक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांसाठी देखील जसे निर्णय नमो शेतकरी योजनेचे घेतलेले होते तसेच निर्णय आता लाडक्या बहिणींसाठी घेतलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना देखील आता चिंता करण्याचं कारण नाहीये. तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. धन्यवाद.